हा काय आहे एरर नंबर 11. त्याच्या नंबरचं काही नाही, फक्त एरर ध्यानात ठेवा. नंबर उलटे पालटे असं काय आयोग विचारणार नाही की एरर नंबर 11 मध्ये काय होतं. त्यामुळे एररचं काही नाही. चला आता पेन वगैरे ठेवून द्या, इकडे लक्ष द्या. बसले व्यवस्थित. बघा एरर नंबर जो होता याच्या अगोदरचा तो समजला का तुम्हाला? अरे समजलं का? काय होतं बरं याच्यामध्ये? बघा हिअर किंवा दिअरने सुरुवात, शेवटी काय असणार आहे एक्सक्लेमेशन मार्क, आणि मग तिथं आपण टेन्स कोणता घ्यायचा? सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे V1 किंवा V5 घ्यायचं. बाकीचा विषय संपला. कळालंय? अरे समजलं काय? मग आता एरर नंबर 11 जो आहे ना तो पण एकदम आपला चांगला आहे. याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारले जातात, म्हणजे का MPSC विचारतं याच्यावरती प्रश्न. डिपार्टमेंटलिस्ट आहे 2014ला, डिपार्टमेंटलिस्ट आहे 17ला, PSI 2017, राज्यसेवा 2016, फॉरेस्ट 18, STI 14, इंजिनिअरिंग 16, एवढ्याला याच्यावरती काय झालेले तर प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. मग आता असा आपला एरर नंबर 11 जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे? पाहायचा आहे. ठीक आहे. मग आता बघा हा काय एरर नंबर 11 काय आहे ते बघायचं आपल्याला. सगळेजण जागेत का? नक्की करायचं सुरू मग एरर नंबर 11 नक्की. मग आता बघा आणि हा जो एरर नंबर 11 आहे तो तुमच्या मराठीतला कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे माहितीये का? मराठीमध्ये तुम्हाला ज्या वेळेस काळ शिकवते ना, काळ म्हणजे अजून 2-3 महिने लागतात ते काळ शिकवायला. काळ शिकवते ना त्यावेळेस त्यामध्ये असतं बघा सन्निहित भूतकाळ, सन्निहित भविष्यकाळ. तर ते सन्निहित भूतकाळ भविष्यकाळ म्हणजे आपला एरर नंबर 11 आहे. मग आता बघा आपण मस्तपैकी हे जर समजून घेऊ ते एरर नंबर 11 नेमकं काय आहे ते. आता इथं बघा तुम्ही मस्तपैकी एक सिच्युएशन अशी आहे की इथं तुम्ही थिएटरला गेलेले, तर पिक्चर थिएटर माहिती आहे ना? हा ओके. इथं पिक्चर थिएटरला गेलेले तर तुम्ही कोणता पिक्चर चालू आहे? छावा झालाय पावनखिंड, आमच्या लोकांचा पिक्चर आहे, बांदल लोकांचा. तुम्ही बघितला असेल ना? नाही बघितला? मग पावनखिंड जर तुम्ही बघितला नाही मराठीतला तर त्याच्यासारखा भारी पिक्चर कोणताच नाही. तुम्ही एकदा बघा, एकदम जबरदस्त आहे. किंवा एखाद्या दिवशी तुम्हाला इथं दाखवत आपण. चला जाऊ द्या आता. तर पावनखिंड पिक्चर तुम्ही थिएटरला पाहताय. इथं मी लिहितो पावनखिंड. ओके. इथं थिएटरमध्ये हा पिक्चर चालू आहे आणि इथं तुम्ही बसलेले ते खुर्च्या वगैरे तुम्हाला माहिती आहे इथं थिएटरमध्ये आहे का नाही? आणि इथं तुम्ही बसलेले तर पहिल्यांदा जागा नाही म्हणून उभं राहावं लागतं. पिक्चर हाऊसफुल आहे देऊ. इथं हे तुम्ही बसलेले तर ओके. हे सगळे बसलेले तुम्ही पिक्चर पाहतायत सगळे असे. ओके. असे पिक्चर पाहताय तुम्ही. आता तुम्हाला माहिती आहे इथं आता पावनखिंड पिक्चर जो आहे याचं फक्त नाव आलेलं आहे बरं का, पिक्चर अजून सुरू झालेलं नाही. म्हणजे ते हे जे अजून पिक्चर तुम्ही याला आलात पण ते आता शिका अक्षय कुमारची जाहिरात लागली ती आहे का नाही? पिक्चरच्या आधी लागते ना अक्षय कुमारची जाहिरात, ती जाहिरात चालू आहे, कन्सिडर करा. किंवा ते एक लेडीजची लागते ना, ते माणूस लय दारू बिरू पित असतो काहीतरी कॅन्सरची. ओके. ते 2 पैकी एक कोणती तरी जाहिरात लागलेली आहे, कन्सिडर करा. आणि तुम्हाला माहिती आहे की आता पिक्चर काय आहे रे? आता पिक्चर 5 मिनिटात सुरू होणार आहे का नाही? फिक्स आहे नाही. मग आता तुम्हाला माहिती आहे की पोरांना 100% माहिती असतं. सगळे पोरच नाही आलेले, इथं नारी शक्ती पण काय ऍड करून जाऊन. नारी शक्ती एकटी येत नाही, ग्रुप नाही येत आता. आणि पिक्चरच्या ऐवजी बाकीच्याच गप्पा जोडतात. मग आता इथं आलेले आहेत हे. ओके. असं गुगल म्हणतो, मी म्हणत नाही. कळालं नाही तर बोट बिट मोडायचे, एक बोलता एक आधीच तर पडायचं बिडायचं. होय भरोसा नाही, भरोसा नाही, काय सांगता येत नाही. बरं आता बघा काय सांगत होतं मी की इथं आपल्या पोरांमध्ये तुम्हाला माहिती आहे की 100% 1-2 कार्यकर्ते असे असते तर ते 12 मैल लेट येणार असते का नाही रे? कुठं काही प्लॅन करा लेटच येणार तेव्हा. आणि मग इथं बघा हा जो आहे हा फोनवरती बोलतोय, इथं फोनवर. अरे यार चल ना, कुठे आहे तू लवकर? आणि हा इथं गाडीवरती मस्तपैकी येतोय. तर गाडी काढावं लागेल का आता परत?
हा स्पीडने येतो त्यामुळे केस जास्त मागे गेलेले येतात त्याचे. ओके, आता समजून घ्या. हा अरे ते क्रिश पिक्चर मधली आहे ती, कोई मिल गया मधली आहे ती. हा हा ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. तर याने फोन केलेला आहे याला, आणि ते काय म्हणला, अरे चल ना कुठे आहे तू लवकर. ते म्हणला आलो आलो. ते लगेच म्हणला किती वेळ आहे टायमिंग. आता याचा हात एक चुकलाय खरं तर, बरं जाऊन दे आता. ब्लूटूथ इयरबड होता. हा मग पिक्चर मध्ये काय आपले चित्रामध्ये रिअलिटी पाहिजे ना, आहे का नाही. इयरबड होतं, मग असं कसं काय दोन्ही हात म्हणलं फोनवर कसं काय बोलून देऊ. एखादं ऑब्जेक्शन घेऊ शकतं ना. बरं आता इकडे समजून घ्या. अरे घेऊ शकत नाही काय, आहे का नाही. सगळं काही रिअल वाटलं पाहिजे का नाही. हा मग तिथं इयरबड आहे, तो खिशात मोबाईल आहे. तर आता बघा, हे एकदम स्पीडने येतोय, पण हा काय आहे की हे काय म्हणला की अरे किती वेळ पिक्चर व्हायला सुरू अजून. तर हे काय म्हणला, अरे 5 मिनिटात पिक्चर सुरू होईल. काय आहे 5 मिनिटात काय होणार आहे, पिक्चर सुरू होणार आहे का नाही. मग आता आपण एक शिकलो होतो बघा, की आपण टेन्सचे 3 टाईप केले होते. पहिला कोणता, प्रेझेंट. दुसरा पास्ट. तिसरा फ्युचर. बरोबर का. आता प्रेझेंट म्हणजे काय, आता जे चालू आहे ते, म्हणजे हे थिएटरमध्ये बसले ते प्रेझेंट आहे. बरोबर आहे की नाही. हा गाडीवरती येतोय ते पण काय आहे, प्रेझेंट आहे. पण पास्ट म्हणजे काय, होऊन गेलेलं, जे होऊन गेलेले ते. आणि फ्युचर म्हणजे जे होणार आहे. मग आता हा काय म्हणलेला आहे मला सांगा, की आता शिक मी सांगितलं ना ती कॅन्सरची अक्षय कुमारची ऍडव्हर्टाइजमेंट चाललेली आहे. मूवी अजून सुरू व्हायला किती टायमिंग आहे, 5 मिनिट. हे फिक्स आहे ना. मग तो काय म्हणला, अरे पिक्चर सुरू व्हायला अजून 5 मिनिट बाकीत. मग 5 मिनिटाने पिक्चर सुरू होणार आहे म्हणलं, हे फ्युचर मध्ये गेलं की नाही. अरे फ्युचर मध्ये गेलं ना. मग आता इथं फ्युचर मध्ये जर का गेलं, तर ह्याने समजा हे जर का अमेरिकेला राहतोय, तर ह्याने इंग्लिश मध्ये काय म्हणाय पाहिजे होतं, द मूवी विल स्टार्ट इन 5 मिनिट्स असं म्हणाय पाहिजे की नाही. अरे म्हणाय पाहिजे ना. मग जर का तसा जर तो म्हणला असता, तर आपल्याला इथं एरर नंबर 11 नाव द्यावं लागलं असतं त्याला, नाही. मग इथं हा ज्या वेळेस बोलणार आहे त्यावेळेस हा असं म्हणत नाही, द मूवी विल स्टार्ट इन 5 मिनिट्स. आता हा असं म्हणला तर हे काय आहे, चुकीचं आहे. हे काय आहे, चुकीचं. कळतंय. अरे समजतंय काय. मग आता यांनी इथं काय म्हणाय पाहिजे होतं, तर इथं म्हणाय पाहिजे होतं, द मूवी स्टार्ट्स इन 5 मिनिट्स. 5 मिनिट्स हे असं म्हणाय पाहिजे होतं. मग असं का झालंय इथं, तर बघा ही तर ऍक्शन काय आहे, 5 मिनिटाने किंवा 10 मिनिट म्हणून. 5 मिनिट असेल किंवा 10, आपण 10 म्हणू, ठीक आहे. मग थोडासा जास्त टायमिंग जास्त फ्युचर वाटल, 10 मिनिट म्हणलो मी. खरं तर हे फ्युचर मधले ऍक्शन आहे. पण आपण इथं कोणता टेन्स वापरलाय, इथं बघा V5 आहे ना, स्टार्ट्स V5 आहे. याचा अर्थ हा काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स. मग आता आपला जो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे हा काय दाखवतो, फिक्स फ्युचर दाखवतो. काय दाखवतो, फिक्स फ्युचर. म्हणजे हा जो हे जे टेन्स आहे, तुम्हाला आता याच्यावरती प्रश्न कसा येणार ते तुम्हाला सांगतो. बघा एक सेंटेन्स दिलं इथं मी, हे कोणतं सेंटेन्स आहे, तर बघा द मूवी स्टार्ट्स इन 10 मिनिट्स हे सेंटेन्स आहे. ह्याचा टेन्स कोणता आहे, ह्याचा जर का टेन्स विचारला तर ह्याचा टेन्स कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. पण ह्याने टाइम कोणता दाखवलेला आहे, तर ह्याने टाइम दाखवलाय तो म्हणजे फिक्स फ्युचर. काय दाखवलंय, फिक्स फ्युचर. किंवा ह्याला आपण म्हणायचं इमिडिएट फ्युचर. काय म्हणायचं, इमिडिएट फ्युचर म्हणजे एकदम लगेच होणारा फ्युचर. कळालं. अरे समजतंय का. आणि म्हणून हा जो एरर नंबर आपला 11 आहे तो काय आहे, तर डेफिनाइट किंवा फिक्स्ड. हा डेफिनाइट किंवा फिक्स्ड, किंवा याला आपण काय म्हणायचं, इमिडिएट फ्युचर. किंवा इमिडिएट काय गरज नाही, इथं फक्त डेफिनाइट फिक्स म्हणून आपण, ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं, डेफिनाइट किंवा फिक्स फ्युचर. मग आता आपल्याला काय सांगता येईल याच्यावरून,
की आपला जो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे तो काय दाखवतो रे, काय दाखवतो, फिक्स फ्युचर दाखवतो. काय दाखवतो, फिक्स फ्युचर. पण आता याचा उपयोग कधी करायचा आपण, समजा तुमची एखादी फ्युचर मधली जी गोष्ट आहे ती फिक्स आहे. तुम्ही जर का म्हणले की आता रविवारी मी मामाच्या गावाला जाणार आहे का नाही, मग तुम्ही आय विल गो टू माय ग्रँड पॅरेंट्स होम असं म्हणले, तर इथं आय विल गो नाही जमणार. काय म्हणणार आहे, आय गो म्हणावं लागणार आहे. का, कारण तुमचं संडेला जाणं हे फिक्स आहे का नाही, अरे फिक्स आहे ना. मग जर का असं भविष्यामधली एखादी गोष्ट जर का फिक्स असेल तर तिथं आपण सिंपल फ्युचर टेन्स नाही वापरायचा. काय वापरायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता समजा तुम्ही कॉलेजला तर आणि तुमचे मुख्याध्यापक म्हणले की कॉलेज सोमवारी सुरू होणार आहे. मग आता हे फिक्स आहे का नाही, कॉलेज एकदा सांगितलं सोमवारी सुरू होणार आहे म्हणल्यावर ते सोमवारीच सुरू होतं का नाही, का मंगळवारी होतं, असं कधीतरी झालंय का. हा, एखाद दिवशी लयच एमर्जन्सी आली काही झालं तर होऊ शकतं, पण 99.99% होतं का नाही. मग अशी एखादी घटना जी तुम्ही फिक्स होणार आहे, मग तो प्रिन्सिपल काय म्हणेन बरं, कॉलेज विल रिओपन ऑन मंडे म्हणीन का कॉलेज रिओपन्स ऑन मंडे म्हणीन. हा, कॉलेज रिओपन्स ऑन मंडे म्हणून. कळालं काय, अरे समजतंय का तुम्हाला. हा हा, मग आता इथं कॉलेज रिओपन्स का म्हणलं, कारण कॉलेज मी सिंग्युलर आहे ना, एक आहे, मग त्याच्याबरोबर आपण V5 घेतो ना, म्हणून तिथं V5 घेतलाय. जर का आपला सब्जेक्ट जर का प्लुरल असेल तर मग तिथं आपण V1 घ्यायचा. जसं मी म्हणलं होतं आय गो, गो म्हणलं होतं ना, गो आपलं काय आलं V1. तसं शी असतं तर तिथं मग काय आलं असतं गोज, म्हणून तिथं V1 किंवा V5. म्हणजेच कोणता वापरायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स. मग कळालं का हे तुम्हाला, अरे कळालं का, काय कळालं सांगा. की आपला जो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे हा काय दाखवतो रे, फिक्स फ्युचर दाखवतो. काय दाखवतो, फिक्स फ्युचर. किंवा तुम्हाला काय विचारणार की असं एक सेंटेन्स देणार आणि आयोग म्हणणार की हे जे सेंटेन्स आहे हे कोणता टाइम दाखवतं, तर कोणता टाइम दाखवतं, फिक्स फ्युचर दाखवतं. किंवा त्याला आपण म्हणायचं फ्युचर टाइम. काय म्हणायचं, फ्युचर टाइम. म्हणजे सेंटेन्स कुणाचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं, पण त्याने टाइम कोणता दाखवलाय, फ्युचरचा. कळतंय का हे, अरे समजतंय का, हे समजतंय. मग इथं हा जो एरर नंबर 11 आहे याला आपण म्हणायचं डेफिनाइट किंवा फिक्स फ्युचर. काय म्हणायचं, डेफिनाइट किंवा फिक्स फ्युचर. कळालं काय, अरे समजलं काय, सांग. हा, मग हे चुकीचं आहे, कारण इथं काय, द मूवी विल स्टार्ट इन 10 मिनिट्स. हा काय झालं, फ्युचर टेन्स मध्ये झालं. आणि फ्युचर मधली एखादी जर का घटना तुमची फिक्स असेल तर तिथं आपण सिंपल फ्युचर टेन्स नाही वापरायचा, आपण काय वापरायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स. काय सांग ना. हा, मग हे जे ना, द मूवी विल स्टार्ट इन 10 मिनिट्स, हे सिंपल फ्युचर मध्ये की पिक्चर 10 मिनिटांनी सुरू होईल. पण जर का फ्युचर मधली एखादी घटना फिक्स असेल, ती 10 मिनिटांनीच होणार असेल, तर तिथं आपण सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा. हे असा इंग्रजांनी काय केलेलं आहे, नियम बनवलाय. म्हणून आपण इथं काय वापरतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. कळालं का आता, अजून काय डाऊट असला विचार. हा, मग हे मॉडेल ऑफ झलरच्या पुढे V1 आहे ना ते, मग मॉडेल ऑफ झलरच्या पुढे V1 आलं तर ते फ्युचर मध्ये जातं, आणि एकटं फ्युचर एकटं V1 आलं तर मग ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतं. हा, विल नसतं जमलं असतं ना, पण इथं मूवी सिंग्युलर आहे म्हणून इथं स्टार्ट घ्यावं लागलं. ठीक आहे, चलो मग आता आपण सेंटेन्स सोडू. बघा इथं काय, द फेरी विल अराइव्ह इन सॅनिटोरिनी ऍट 3 PM शार्प. म्हणजे इथं फेरीचं किती वाजता येणार आहे ते फिक्स आहे का नाही, 3 वाजता येणार आहे ना इथं, बरोबर, शार्प 3 वाजता, म्हणजे फिक्स आहे का नाही. मग आता इथं फिक्स आहे तर इथं फिक्स फ्युचर आहे, तर फिक्स फ्युचर आपण कशामध्ये दाखवतो सांगा ना, मग सिंपल प्रेझेंट टेन्स. मग विल अराइव्ह जमन का नाही, इथं फेरी सिंग्युलर आहे म्हणून इथं काय जमन, अराइव्ह. काय येणार आहे आता, द लास्ट बस विल लिव्ह द स्टेशन ऍट मिडनाईट. मग आता हे मिडनाईट हे पण फिक्स आहे का नाही, हा, मग हे फिक्स फ्युचर आहे की शेवटची बस ही रात्री 12ला निघणार आहे. मग आता इथं विल लिव्ह जमन का नाही, इथं काय घ्यावं लागणार आहे, लिव्ह V5 घ्यावा लागणार.
आता द कॉन्फरन्स विल स्टार्ट ऑन मंडे जून 10, म्हणजे मंडे जून 10ला कॉन्फरन्स सुरू होणार आहे. फिक्स आहे ना? मग फिक्स आहे तर इथं विल स्टार्टच्या ऐवजी काय येणार आहे? स्टार्ट्स. काय येणार आहे? स्टार्ट्स. आता द रेस्टॉरंट विल सर्व ब्रेकफास्ट अंटिल 11 AM, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट किती वाजेपर्यंत भेटतोय? 11 पर्यंतच. 11च्या पुढं तुम्ही गेले तर ते गेटवरूनच उचकून देतात तुम्हाला. मग इथं विल सर्व पाहिजे का? नाही, इथं काय पाहिजे? सर्व्स. कळालं? हाय टाईड हॅपन्स ॲट 6:45 AM टुमारो. हे फिक्स आहे ना? मग इथं बघा हॅपन्स हे V5 दिले, हे सेंटेन्स आपलं काय बरोबर. आता डिपार्टमेंटल लिस्ट आहे 2014 विचारले. द शो डॅश इन अ लिटल वाईल. लिटल वाईल म्हणजे काय? थोड्याच वेळात. मग इथं काय येईन बरं? विल स्टार्ट येईन का? नाही येणार. इथं फक्त काय येईन? स्टार्ट. कळालं? हे स्टार्ट येणार नाही कारण हे सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं वर्ब पण कसं पाहिजे? सिंग्युलर. आता डिपार्टमेंटल लिस्टला बघा. द मूवी विल स्टार्ट इन 10 मिनिट्स. आपलं सेंटेन्स. मग इथं विल स्टार्ट पाहिजे का? नाही, इथं काय पाहिजे होतं? स्टार्ट्स. PSI 17ला राजू कम्प्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर. राजूचा कोर्स कधी होणार आहे कम्प्लीट? पुढच्या वर्षी फिक्स होणार आहे, तो नापास होणार नाही. मग हे काय फिक्स आहे. मग इथं आपण काय म्हणणार? याचा टेन्स कोणता आहे? याचा टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. पण यांनी जो टाइम दाखवलेला आहे तो टाइम कोणता आहे रे? फ्युचर टाइम. काय आहे? फ्युचर टाइम. किंवा आपण याला काय म्हणू? फिक्स फ्युचर. काय म्हणू? फिक्स फ्युचर. कळतंय का हे? अरे समजतंय का? चलो आता इथं बघा. इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस डज द प्रेझेंट टेन्स. इथं बघा आता नीट सेंटेन्स वाचा. राज्यसेवा 16ला विचारले काय? इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस डज द प्रेझेंट टेन्स एक्सप्रेस फ्युचर ऍक्शन. म्हणजे प्रेझेंट टेन्स पाहिजे पण त्यांनी ऍक्शन कोणती सांगितली पाहिजे? फ्युचर मधली. वेन इट्स फ्युचरिटी इज क्लिअर फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. मग कशावरून? आता बघा बरं, कॉलेज रिओपन्स ऑन मंडे. इथं बघा हे सोमवारी उघडणार. फिक्स आहे का नाही? मग हे काय आहे? फिक्स फ्युचर आहे का नाही? अरे फिक्स फ्युचर आहे ना. मग यांनी काय दाखवलं रे? फ्युचरिटी. काय दाखवलंय? फ्युचरिटी किंवा फ्युचर ऍक्शन. आता मॅन इज मॉर्टल हे काय आहे? युनिव्हर्सल ट्रूथ आहे. काऊ इट ग्रास हे काय आहे? अरे युनिव्हर्सल ट्रूथ आहे ना. आणि शुगर इज स्वीट हे काय आहे? युनिव्हर्सल ट्रूथ आहे किंवा सायंटिफिक ट्रूथ आहे, काही का असं ना. आता फॉरेस्ट स्टार्टरला शी लिव्स फॉर लंडन धिस इव्हिनिंग. मग हे पण फिक्स आहे का नाही? इथं बघा फिक्स आहे आणि म्हणून इथं पण काय येणार? V5 आलाय तर हे सेंटेन्स आपलं बरोबर. आता येस टायचा अवधाला व्हेन डज द कॉलेज रिओपन द टेन्स फ्रॉम एक्सप्रेस. आता इथं बघा व्हेन डज द कॉलेज रिओपन. ह्याच्यामध्ये काय? विविड नेरेटिव्ह, अ हॅबिच्युअल ऍक्शन, अ फ्युचर इव्हेंट, अ जनरल ट्रूथ. काय असन? अ फ्युचर इव्हेंट. द अमेरिकन प्रेसिडेंट डॅश इन इंडिया टुमारो फॉर 2 day स्टेट व्हिजिट. काय येईल? अराइव्ह. काय येणार आहे? अराइव्ह. बरोबर आहे का? का विल अराइव्ह इन? नाही येणार ना, कारण आता अमेरिकेचा प्रेसिडेंट आता कोण आहे? ट्रम्प तात्या. ते येणार होतं टुमारो. बरोबर आहे. मग टुमारो म्हणजे कधी? उद्या येणार आहेत. हे फिक्स आहे का नाही? का असं यांच्या ज्या मीटिंग वगैरे त्या कॅन्सल होत असतात का? आपल्यावानी थोडी यार नाही राव, मम्मी म्हणते नाही मी नाही येत, असं असतं का आपल्यावानी? नाही ना. त्यांचं जे टाइम टेबल फिक्स आहे ते फिक्स असतं आहे का नाही. म्हणून इथं काय आहे? द अमेरिकन प्रेसिडेंट अराइव्ह इन इंडिया टुमारो फॉर 2 day स्टेट व्हिजिट.